जय श्रीराम. सर्वांना नमस्कार. सर्वांचं सहर्ष स्वागत. योग वासिष्ठ सखोल निरूपण या सत्राचा आजचा 91वा दिवस. मी यतीन सरांना, माननीय यतीन सरांना विनंती करते की त्यांनी सत्राला सुरुवात करावी. जय श्रीराम, जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू, थोडंसं ध्यान करू आणि सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटून घ्या, हात जोडा. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. डोळे बंदच ठेवा. संपूर्ण लक्ष श्वासावर. संपूर्ण लक्ष श्वासावर. श्वासावर लक्ष ठेवता ठेवता शरीरात होणाऱ्या बदलांकडे पण लक्ष द्या. त्या बदलांबद्दल विचार करणं, प्रश्न करणं याची गरज नाही. फक्त काहीतरी होत आहे एवढंच लक्ष द्या आणि सोडून द्या. पुन्हा लक्ष श्वासावर.
श्वास शांत स्थिर झाला असेल जेव्हा श्वास येतो आणि जातो, उदय आणि अस्त ह्या दोघांच्या मध्ये एका श्वासातून दुसऱ्या श्वासात जाताना मध्ये जो काही थोडासा अवकाश आहे, थोडा वेळ जेव्हा श्वास नसतो, बाहेर जाणारा श्वास संपला, आत येणारा श्वास सुरू व्हायचा आहे, त्याच्यामधला अवकाश, किंवा आत आलेला श्वास संपला आणि बाहेर जाणारा सुरू व्हायचा आहे, त्यातला अवकाश. त्या अवकाशाकडे लक्ष द्या. जे काही थोडा वेळ ती गॅप असते त्याच्याकडे लक्ष द्या. मुद्दाम त्यासाठी श्वास रोखून धरायची गरज नाही. ना बाहेर रोखायचा आहे ना आत रोखायचा. फक्त ते क्षण जेव्हा श्वास नसतो त्या क्षणांकडे लक्ष द्या. त्या क्षणांमध्ये मनाची अवस्था काय आहे ते बघा. कदाचित त्याच वेळेस नाही बघता येणार, पण नंतर श्वास घेतल्यावर किंवा सोडताना किंचित काही क्षण मागे जाऊन तो अनुभव आठवता येऊ शकतो. श्वासाच्या प्रवाहाबरोबर विचारांचाही प्रवाह सुरू होतो आणि थांबतो. आता लक्ष दोन विचारांमधल्या अंतराकडे घेऊन जाऊ. कितीही नाही म्हटलं तरी छोटासा विचार सहज डोकावतो. तो पुन्हा विरून जातो. पुढचा विचार येण्याच्या अगोदर अगदी सूक्ष्मतेने काय भावना होती, मनाची अवस्था कशी होती, त्याचं स्मरण करा. हळूहळू लक्षात येईल
दोन विचारांमधल्या अवकाशाकडे, अंतराकडे लक्ष द्यायला लागलो की विचारच थांबून जातात. श्वासावर लक्ष द्यायला लागलो तरी सुद्धा विचार थांबून जातात. पण विचार थोडे तरल आहेत, सूक्ष्म आहेत. श्वासावर लक्ष देता देता कळत न कळत त्यांच्यावर नियंत्रणही होतं. विचारांवर लक्ष देता देता श्वास आपोआप स्थिर होतो, त्याचाही अनुभव घ्या. विचारांवर लक्ष देता देता शरीरात काही बदल होत असतील तिकडेही लक्ष जाऊ शकतं, त्याचेही विचार येऊ शकतात. जे होतंय ते होऊ दे असं म्हणून पुन्हा विचारांमधल्या अंतराकडे लक्ष द्यायचं. शरीर आणि इंद्रिय हे काहीतरी कुठून तरी विचारांना चालना देण्याचं काम करण्याचा प्रयत्न करतात. विचार त्यांच्या मागे धावायला लागले की त्यांना सहज सांगायचं, होऊ दे होऊ दे. त्या विचारांकडे फक्त लक्ष द्यायचं, ते आपोआप शांत होतात. श्वास आणि विचार हे असेच एक दुसऱ्याशी जोडले आहेत. शून्य विचारांचा अनुभव घेऊ. विचारांकडे फक्त बघत राहायचं. दोन विचारांच्या मधलं जे अंतर, ती जी अवस्था, ते आपलं स्वरूप. त्या स्वरूपाचा विचार करायचा.
ॐ गुरवे नमः। ॐ शान्ति शान्ति शान्ति। आपलं लक्ष आपल्या श्वासांकडे घेऊन जाऊया. एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून द्या. आणखी एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि पूर्ण सोडून द्या. शरीराप्रती सचेत होऊ, वातावरणाप्रती सचेत होऊ, आणि हळूवार आपले डोळे उघडूया. जय गुरुदेव. असा हा श्वासांकडून आता विचारांकडे पण प्रवास करायचा आहे. श्वास म्हणजे थोडे प्रयत्न आले, विचार म्हणजे प्रयत्न जरा कमी आहेत, कारण विचार हे सूक्ष्म आहेत श्वासापेक्षा. तर थोडंसं त्याचाही जरा आपण त्या दृष्टीने बघत जाऊ की तर आपण चुडाला शिखीध्वज प्रकरण संपवल्यानंतर आपण भगीरथ राजाची पण गोष्ट ऐकली. त्या मिथ्या भगीरथ नाही, काय कचाची गोष्ट ऐकली आणि मिथ्या पुरुषाची पण गोष्ट ऐकली. आता आज एक अतिशय महत्त्वाचा विषय आपण चर्चेला घेणार आहोत. वसिष्ठ ऋषी श्रीरामांना उपदेश करताना सांगतायत की जे काही आपण मनात सगळे विचार असतील, पापपुण्य असतील किंवा आणखी कुठले असतील, हे सगळं जे विचारांचं थैमान आहे, सतत सतत जे विचार चाललेले असतात, त्या विचारांना अतिशय प्रयत्नांनी आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करायचं आणि असा आत्मनिष्ठ होऊन मग हे श्रीराम तुम्ही महाकर्ता, महाभोक्ता, महात्यागी हो. आता हे 3 प्रकार काय आहेत, महाकर्ता, महाभोक्ता आणि महात्यागी? तर याच्यावरती शंकराचा, भगवान शंकरांचा एक गण होता आणि त्याचं नाव होतं भृंगीश. या भृंगीशने एकदा महादेवाला प्रश्न विचारला होता की या आत्मज्ञानाच्या बाबतीत मला थोडंसं मार्गदर्शन करा. या जगाच्या ज्या काही सगळ्या घडामोडी होत असतात त्याच्याकडे कुठल्या दृष्टीने बघितलं, काय केलं म्हणजे मी अतिशय स्थिर आणि संतापरहित होऊ शकेल. याच्यावरती त्याला ईश्वरांनी महाकर्ता, महाभोक्ता आणि महात्यागी होण्याविषयी मार्गदर्शन केलं आहे. संपूर्ण योग वासिष्ठामधून जर काही घेऊन जायचं असेल आपल्यासोबत तर हे 3 गुण हे या जीवनासाठी आपल्याला उपयोगी करतील. ज्याच्याकडे हे 3ही गुण आहेत, महाकर्ता, महाभोक्ता आणि महात्यागी, तो अतिसुखी. म्हणजे बाकी अनेक आपण आतापर्यंत गोष्टी समजलो की हे सगळं भ्रम आहे किंवा काय आहे, या सगळ्या गोष्टी असतील, परंतु या सगळ्यांचा सारांश जो व्यवहाराला, जीवनाला उपयोगी पडेल असा, आत्ता इथे राहताना या जीवनात आपल्याला काय काय उपयोगात आणता येईल, काय काय आपल्याला शिकता येईल आणि त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग कसा करून घेता येईल, तर ह्या 3 गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे.
याच्यात पहिल्यांदा महाकर्ताबद्दल सांगितलं आहे. महाकर्ता तो की जो स्वतःला मी काही करतो ही भावनाच ठेवत नाही. किती सोपं आहे नाही. जिथे मी काही करतो हा प्रश्नच जर नाहीये मग कोण करतो. आपण आतापर्यंत वारंवार याबद्दल म्हटलंय की करणारा मी नाहीच, जो काही आहे तोच करतो. आपली प्रार्थना सुद्धा झाल्यावरती आपण कधीतरी गुरूंकडे जे आपलं मागणं मांडतो की माझं अस्तित्व हे माझं अस्तित्व नाहीच, तुम्ही स्वतःच माझ्या अस्तित्वातून व्यक्त व्हा, तुम्ही स्वतःलाच प्रकट करा. माझं जे काही बोलणं असेल, माझी वाचा असेल, माझं कार्य असेल, माझे विचार असतील, भावना असतील, हे सगळं काही या सगळ्या माझ्या अस्तित्वांच्या स्तरावरती तुम्हीच राहा आणि तुम्ही स्वतःला माझ्यातून व्यक्त करा. मी जो काही स्वतःला वेगळा समजतो, जिथे कुठे हा माझा मीपणा आहे, तो सगळा काढून तुम्ही मला तुमच्यामध्येच मिसळून घ्या आणि तुम्ही स्वतःच माझ्यातून व्यक्त व्हा. ही जी प्रार्थना आपण वारंवार करतो त्याच्यामध्येच हा अकर्तापणा आला. जिथे मी काही करतच नाही हा प्रश्न येत नाही, म्हणजे मी काही करतच नाही हे सगळं निश्चित होतं, हेच पक्क आहे. मी अकर्ता आहे, मी काही करणारच नाही. मग जे काही व्यवहार होतात माझ्याकडनं ते कोण करतं, तर ते जे कोणी ज्यांच्यावर माझी श्रद्धा आहे, जो परमपिता परमेश्वर आहे, जो माझे गुरु आहेत, ज्यांना कोणाला मी मानतो, ते सगळे ह्या शरीरातून ह्या अस्तित्वातून सगळं काही करून घेतात. आता जेव्हा हे कोणी करणारे असतील अशा प्रकारचे, तर ते काही साधेसुधे नसतील हे निश्चित. जेव्हा ते स्वतः आपल्यातून स्वतःला प्रकट करतात, आपल्याकडून काही करून घेतात, तर मग त्यांचं कार्य श्रेष्ठच असेल ना, ते महाकर्ताच असतील. त्यापेक्षा तर काही त्यांचं कार्य साधारण असू शकत नाही. म्हणून हा जो कोणी महाकर्ता, याचं माइंड, याचं मन कसं असतं त्याचं वर्णन इथे केलं आहे की मी कुठलंही कार्य स्वतः करत नाही, याच्या मागचा मी करता नाही. जे काही आहे ते सगळं केवळ राग द्वेष सुख दुःख या सगळ्या गोष्टी सोडून जे काही माझं प्रारब्ध कर्म आहे, जे जे माझ्या नशिबात आलेलं आहे, ते सगळं मी कुठल्याही फळाच्या उद्देशाने न करणारा, अतिशय शांत राहून निष्काम मनाने, शांत मनाने, मी इथे म्हटलंय लोकसंग्रहार्थ, म्हणजे लोकांसाठी म्हणून असं म्हटलेलं आहे. परंतु मुळात करणारा हा त्यासाठी सुद्धा करत नाही. केवळ आला आहे प्रारब्धाने, माझी भूमिका आहे, ती भूमिका मला पार पाडायची म्हणून. बाकी मला काही लोकांसाठी करायचं आहे वगैरे असंही त्याच्याकडे काही भूमिका नसते. केवळ करायचं आहे बस. वसिष्ठ ऋषींना श्रीरामांनी सगळं हा प्रश्न विचारला होता की सगळं सोडून दिलं तर काय हरकत आहे, मग करायचं तरी कशाला. तर असं शरीर म्हटल्यानंतर त्या शरीराला स्वस्थ राहता येत नाही, त्याला काही ना काहीतरी उद्योग करावाच लागतो. शरीराची कुठेतरी मागणी असते, भूक लागते, काही करावं लागतं. त्या ज्या गोष्टी असतात त्यासाठी काहीतरी हालचाल करावी लागते आणि ती हालचाल करायला सुरुवात केली किंवा त्याच्यातून हा सगळा प्रपंच निर्माण होतो. आणि या प्रपंचात या सगळ्या गोष्टींमध्ये वावरताना, कार्य करताना मग कसं राहायचं, तर तिथे हा महाकर्ता, महाभोक्ता आणि महात्यागी म्हणून राहायचं. महाकर्ता काय करेल, जे काही येईल सहज प्रारब्ध ते तसंच्या तसं तो पार पाडेल. त्याच्यामध्ये कुठली गोष्ट मला ही करायची आहे किंवा मला करायची नाही, अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका त्याच्या तिथे असणार नाहीत. त्यामुळे जे काही त्याच्याकडून त्याच्या बुद्धीने सहज जसं जसं घडेल तसं तसं तो त्या सगळ्या गोष्टींना करत जातो. मग त्याच्या हातून अगदी पुण्य, सो कॉल्ड पुण्याचे कार्य घडले की जसं त्यांनी दान केलं, यज्ञ केला, तप केलं, या सगळ्या गोष्टी मी अतिशय सात्विक, अतिशय धार्मिक आहे या अभिमानातून केल्या अशातलाही प्रकार नसतो. आणि एखाद्या वेळेस चुकून काही त्याच्या हातून अघटित घडलं की जिथे कदाचित त्याचं स्वतःवर नियंत्रण राहिलं नाही किंवा त्याच्या बुद्धीला समजलं नाही. अनेकदा काही काही गोष्टी, काही काही प्रसंग असे येतात की जे आपल्या बुद्धीच्या पलीकडे असतात आणि आपल्याला त्यावेळेस जे योग्य वाटतं ते आपण करून जातो. तर अशा वेळेस तो स्वतःला की मी काहीतरी वाईट केलं आहे, मी पापी आहे म्हणून स्वतःला दोषही देत नाही. ही गोष्ट फार आवश्यक आहे. इथे सावध नेहमी असावं. आपलं जीवन असं असतं, अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्या आयुष्यात येत असतात आणि सगळ्यांवरतीच आपलं नियंत्रण असतं अशातला प्रकार नाही. पुष्कळदा आपल्या भावना सुद्धा कारण मी कित्येकदा सांगितलंय की हा सगळा प्रवास आहे. योग वसिष्ठ वाचायला सुरुवात केली, अध्यात्माच्या मार्गावर आलो, प्राणायाम ध्यान सगळं करतोय, सगळं काही आहे. परंतु तरीही कधीतरी भावनांचा उद्रेक होतो, कधीतरी चुका घडतात, कधीतरी असं वाटतं अरे हे करायला नको होतं, ते करायला नको होतं, परंतु ते झालं. आता पुढे काय,
तर त्यावेळेस मी हा करता नाही, हे जे काही झालं ते झालं, त्याला माझा दोष नाही, हे घडून गेलं, हे ध्यानात घेऊन स्वतःला माफ करता येणं. मी पापी आहे, मी वाईटच आहे आणि मग आता मला ह्याचे फळं भोगावे लागतील, मला नरकात जावं लागेल किंवा काय, असल्या कुठल्याही भावना हा महाकर्ता करत नाही. लक्षात घ्या, जे घडलं ते बदलू शकत नाही. आणि आपण जर स्वतःशी प्रामाणिक असू, आपण जर प्रयत्न करत असू, तर निश्चितपणे एखादी घटना घडली त्याच्यात आपला दोष नसतो. चुका होतात, जीवन आहे, त्या चुकांचे जे काही परिणाम असतील तेही भोगावे लागतील. परंतु तिथे मी भोगतो याच्याऐवजी हे अस्तित्व जे काही असेल ते भोगत आहे, शरीर भोगत असेल, कारण मी या सगळ्यांच्या पलीकडचा आहे, ही भावना ठेवायची. आणि त्याच्यामुळे हा जो महाकर्ता आहे तो ना पुण्याच्या बाबतीत अभिमान बाळगतो, ना पापाच्या बाबतीत मनामध्ये कुठलं स्वतः प्रती एक ग्लानी असणं, ज्याला गिल्ट म्हणा, स्वतःबद्दल दोष असं काही त्याच्या मनात भावना नसते. जसे व्यवहार येईल त्याला व्यवहाराला अनुसरून जे जे काही करायचं ते ते तो करतो. आणि त्याच्यासाठी जे काही म्हणजे समाजातलं जे काही शास्त्र असेल त्याच्याप्रमाणे तो जाईल. विनाकारण कुठल्या तरी गोष्टीला खूप विरोध करायचा म्हणून विरोध करणं, किंवा एखाद्या गोष्टीबद्दल, आपण हे कर्मकांडांच्या विषयाबद्दल बोललो होतो, एखाद्या विषयाबद्दल खूप आग्रही राहून कुठेतरी विघ्न आणायचे किंवा असं, अशातलाही त्याचा प्रकार नसतो. जे सहज होईल अशा रीतीने तो महाकर्ता आपले कार्य करतो. त्याच्या हातून तो नेहमी जे भावना अशीच असते की हे केवळ दैव प्रेरणेने माझ्या हातून घडत आहे, मी मुद्दाम काहीतरी करण्यासाठी म्हणून मी करत नाही, माझ्या इंद्रियांकडे काहीतरी जबाबदारी आली, ती मला पार पाडायची आहे, आणि म्हणून ते तो फक्त पुढे मी अकर्ता आहे अशाच भावनेने आपलं कार्य मनामध्ये तो संकल्प करून पुढे तो नेतो. त्या सगळ्या कार्याच्या बाबतीत आणि कार्यांच्या फळांच्या बाबतीत मुख्यत्वे करून तो अतिशय उदासीन असतो, त्याला त्याच्याशी काहीही घेणं देणं नसतं. आत्ताच नुकतेच इलेक्शन्स पार पडले. आपण जर बघाल, हारणारे आणि जिंकणारे, काही काळ त्यांचा जल्लोष होतो आणि नंतर पुन्हा ते जे झालं ते झालं, त्याच्या बाबतीत ते आपल्या मनाला वगैरे कुठेही दुःख लावून घेत नाही. बघा, या सगळ्या लोकांना कॅमेऱ्यांना फेस करताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आहे. हसणारा सुद्धा स्माईल देतो आहे, आणि हरणारा सुद्धा स्माईल देतो आहे, आणि जिंकणारा सुद्धा स्माईल देतो. थोडंसं यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे, ठीक आहे, कारण इथे काय जाऊन काय जाणार नाही, ते त्यांची जी काही मानसिकता असेल ती असेल. परंतु इथे हा एक छोटासा भाग महाकर्ताचा, की सगळ्या कार्याच्या बाबतीत ते उदासीन असतात, हे लक्षात घ्यायचं. आणि म्हणून त्यांना अतिशय सम अवस्थेत असल्यामुळे महाकर्ता म्हणतात. आपल्याला आपल्या जीवनात महाकर्ता व्हायचं, नुसतंच मी आध्यात्मिक आहे, आता मला बाकीचे कार्य करायचे नाही वगैरे असल्या गोष्टी सोडून आपण ज्या गोष्टीसाठी आलो आहोत याचा थोडा विचार करायचा. आणि मला चांगली गोष्ट कुठली जमते, कशामध्ये मी एक्सपर्ट आहे, कशामध्ये माझी बुद्धी चांगली चालू शकते, याचा विचार करून जे आपल्याला उत्तम प्रकारे करता येईल ते उत्तम प्रकारे करायचं, त्याच्या मागे पूर्णपणे श्रेष्ठत्व आणि सगळे प्रयत्न करून पुढे जायचं. कधी कधी आळस येतो की कशाला करायचं, बरोबर आहे, पण हाच विचार जर सगळ्याच लोकांनी केला असता तर आज आपले पंतप्रधान नसते, आज गुरु नसते, आज वेगवेगळ्या देशांचे पंतप्रधान तेही नसते. काहीच लोक असतील की जे कुठल्या आमिषासाठी कुठल्या तरी विशिष्ट उद्देशाने करत असतील. काही लोक असे आहेत गुरूंसारखे की ज्यांना कुठलं उद्दिष्ट नसतं, त्यांना फक्त आहे अस्तित्वानं तर सगळ्यात श्रेष्ठ ते आपलं जे मूळ रूप आहे त्याला साजेलचं कार्य करू अशा दृष्टीने ते करतात. आपलं मूळ रूप हे जर देवासारखंच आहे तर मग त्याला शोभेलचं असंच मी कार्य करेल, मी कशाला साधारण छोटे छोटे कार्य करत बसू, ठीक आहे, अशा दृष्टीने ते कार्य करतात. त्यांना काहीही त्याच्याशी घेणं देणं नसतं. यश मिळालं नाही मिळालं, ही महाकर्ताची भूमिका असते. म्हणून सगळ्यांना हे आवाहन करा की साधारण कार्य करूच नका, काय कशाला करायचे. आणि त्याच्या मागे जे काही साधारण कार्य, मोठे कार्य करताना जे काही विघ्न येतात ते आपण जे मोक्षाचे 4 द्वारपाल बघितले आहेत त्यांच्या माध्यमातून ते दूर करायचे. आठवतात का मोक्षाचे 4 द्वारपाल मुख्यत्वे? लक्षात घ्या, काय काय होते. विचार होता, त्याच्यानंतर शम, विचार, अजून सत्संग आणि संतोष, ठीक आहे. तर हे 4 द्वारपाल यांचा विचार करून
यांच्या माध्यमातून श्रेष्ठ कार्य करता यायला हवेत. यानंतरचा अतिशय सुंदर जो गुण आहे तो आहे महाभोक्ता. इथे वसिष्ठ ऋषी सांगतायत की हे श्रीराम, महाभोक्ता हा गुण फार विशेष आहे. याच्यामध्ये जे येईल ते भोगता आलं पाहिजे, त्याचा आनंद घेता यायला हवा. हा एक विशेष गुण आहे की सुख आलं तर त्याचा आनंद घेणं सोपं जातं, पण सहसा माणसाची प्रवृत्ती अशी असते की मला दुःख नको. एक वेळ काही नाही मिळालं तरी चालेल, सुख नाही मिळालं तरी चालेल, परंतु दुःख नको, ही जी भूमिका असते तर त्या भूमिकेपासून स्वतःला वाचवता आलं पाहिजे. महाभोक्ता काय करेल, जे येईल त्याचा आनंद घेत बसेल. मग मागेही आपण याच्याबद्दल चर्चा केली आहे की जेवायला काय मिळालं त्याचा आनंद घेतला, मला एखाद्याला जेलमध्ये जावं लागलं त्याचाही आनंद घेतला, फाशीची शिक्षा झाली तरीही आनंदीच आहे. जे आहे त्या प्रत्येक क्षणाला आनंदीच महाभोक्ता म्हणून तो सगळ्या गोष्टींचा उपभोग घेत राहतो. कधी काही आजारी पडावं लागलं, अंथरुणात पडावं लागलं तर त्याही अवस्थेत ही अवस्था मी कशी आनंदाने उपभोगू शकतो, जे जे येईल त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस विचार हाच की अरे ह्याला आता मी कसा आनंदामध्ये बदलू शकतो, याचा आनंद कसा घेऊ शकतो, ह्या दृष्टीने विचार करून त्याच्यातच तो राहील आणि स्वतःमध्ये आनंदी राहील. त्याला कुठल्याही गोष्टींची इष्ट अनिष्ट योग्य अयोग्य हे सगळे काही कुठले लेबल लावत बसत नाही. आणि म्हणून त्याचं मन हे सगळं या जगाशी पूर्णपणे त्याच्यापासून दूर राहून आत्म्याशीच बांधलेलं असल्यामुळे, तो स्वतःच्या आत्म्याशी एकरूप असल्यामुळे तो काहीही येईल ते काही ग्रहण करत नाही आणि म्हणून तो कायम महाभोक्ता. या गोष्टी लक्षात घ्या. इथे जे सांगितलं आहे ना त्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध, नेमकी विरुद्ध जी अवस्था आहे तिच्याबद्दल बोललं गेलं आहे. महाभोक्ता, महाकर्ता कोण आहे की जो काहीही कर्ता भाव नसतो, काहीच त्याच्याकडे नसतं. महाभोक्ता कोण आहे तर तो म्हणतो की भोक्ता हे मी आहे महाभोक्ता, परंतु मी भोगत काहीच नाही, कारण मी सगळा असंग आहे. मला कशाचाही काही भोगायला दिलं तरी माझ्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. हे आपल्याला आतापर्यंत पक्क झाले. पण चैतन्याचं स्वरूप असेल, परब्रह्म म्हणू, काय आणखी म्हणायचं, आत्मा म्हणू, परमात्मा म्हणू, ह्याच्यावरती तुम्ही त्याला फाशीची शिक्षा द्या किंवा त्याला तलवारीचं टोक त्याच्या अंगाला लावा किंवा एखादा छानसा स्पर्श करा, त्याला काहीही फरक पडत नाही. तो म्हणतो जे काय होतंय ते शरीराच्या बाबतीत असेल नाही तर आणखी कुठल्या, मी या सगळ्यांपासून दूर आहे. त्याच्यामुळे महाभोक्ता आहे परंतु आतमध्ये प्रत्यक्षात काहीही भोगत नाही, मला कुठली जाणीवच नाही. म्हणून तो महाभोक्ता. महाकर्ता सुद्धा मी काहीही करता नाहीये म्हणून महाकर्ता. अगदी विरुद्ध बाजू त्यांनी इथे या मांडलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये जे काही असेल, मग इथे वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. अन्न, आपण हे अगदी सुरुवातीलाच बोललो होतो योग वासिष्ठ सत्रांच्या की महाभोक्ता व्हायला हवं. आज शुक्रवार आहे, काही खायला अपेक्षा असेल संध्याकाळी, समजा पुरुष इथे कोणी असतील आणि बायकोनी पनीरची भाजी करावी असं म्हटलं असेल किंवा आणखी काही गोडधोड करावं असं म्हटलं असेल आणि त्याच्याऐवजी नेमकं काहीतरी विरुद्ध खायला आलं तर आपली चिडचिड होईल का? की त्या जे काही येईल, म्हणजे कारल्याची भाजी आली पनीरच्या ऐवजी, तर ती कारल्याची भाजी खाता खाता सुद्धा मिटक्या मारत सांगू शकतो का की वा काय मस्त पनीर आहे. बाकीचे म्हणतील अहो पनीर नाही कारलं आहे. ते कारलं तुमच्यासाठी, माझ्यासाठी पनीरच आहे. मी पनीर खाताना जेवढा आनंदाने खाऊ शकतो तेवढ्याच आनंदाने कारल्याची भाजी सुद्धा खाऊ शकतो. असं जर असेल तर मग महाभोक्ता. आणि स्वतःवरती कधी हा प्रयोग करून बघा. खरंच कारल्याची भाजी करा आणि खाऊन बघा की आपण तेवढ्या आनंदाने खरंच खाऊ शकतो का. तर हा मी आनंदी आहे. काय कारण शेवटी कारण काय आहे त्याच्यामध्ये, हा आनंद जो आहे ना, लक्षात घ्या या गोष्टीकडे आपण पूर्वी बोललोय. आनंदाची अनुभूती ही आपल्या आतमध्ये आहे. ही बाहेरचे लेबल तर आपण लावतो की कारलं खूप टेस्टी आहे किंवा कारलं हे कडू लागतं आणि पनीरची भाजी खूप टेस्टी आहे. एखाद्याला तुम्ही कारलंही खाऊ घातलं तर तो अतिशय आवडीने खाईल आणि पनीर कदाचित आवडणार नाही. तर ही जी आनंदाचा जो अनुभव आहे तो आपल्या आतमध्ये असतो, हे लक्षात घ्यायचं. आणि हा अनुभव याच्यासोबत राहणं म्हणजेच मग महाभोक्ता. मग जे येईल ते, आजारी पडलो तरी त्याच्यात आनंदाने राहता आलं पाहिजे. कारण आजारी पडलं म्हणजे आता विश्राम करायचा आहे, जे काही शरीराला त्रास होत असतील ते होत असतील, परंतु आनंद तर हा माझ्या आतमध्येच आहे, शरीराच्याही आतमध्ये असल्यामुळे, त्याच्याही आणखी सूक्ष्म स्तरावर असल्यामुळे, आणि तिथे काहीही पोहोचू शकत नाही.
त्याच्यात मी राहत असल्यामुळे महाभोक्ता, कायमच महाभोक्ता जे असेल ते. मग त्याच्यात गोडधोड खायला येऊ द्या, शिळं पातं येऊ द्या, 56 भोग मिळू द्या, नाहीतर भाकरी मिळू द्या, जे काही असेल त्या सगळ्यांकडे मी केवळ उदासीनतेने बघून बस आनंद आनंद आनंद. एक जो मुक्तांचा एक विशेष गुण असतो, जे जीवनमुक्त असतात त्यांचा जो विशेष गुण असतो तो हा आहे की त्यांची परिस्थितीबद्दल तक्रार नसते. जी परिस्थिती जशी असेल ना त्याच्यामध्ये ते आनंदानेच राहतील. मी पब्लिकली हे 2 उदाहरणं घेतो. कोणाबद्दल मला निगेटिव्हिटी आहे किंवा नाही, निगेटिव्हिटी आहे अशातला भाग नाही, परंतु जी वस्तुस्थिती बघितली आहे ती सांगतो. की संत आसाराम बापू यांना आज काही कारणामुळे जेलमध्ये राहून भाजी भाकरी खावी लागत असेल. आपण असं इमॅजिन करू की जेलमध्ये भाकरी आणि चटणी किंवा असं काहीतरी मिळत असेल, साधारण जेवण मिळत असेल. आजकाल मला वाटतं परिस्थिती सुधारली आहे तर बरंच काही देतात, परंतु एका कैद्याला साधारणपणे जर तसं मिळत असेल साधारण जेवण, आणि त्यांच्या मनात जर हा सगळा प्रकार, आणि त्यांनी स्वतः योग वासिष्ठावरती प्रवचनं दिलेले आहेत, आसाराम बापूंची प्रवचनं आहेत योग वासिष्ठावरती, हा गुण त्यांनी निश्चितपणे घेतला असेल. संत होते आहेत तर ती भाकरी सुद्धा ते 56 भोग सारखेच खात असतील. काय आनंद आहे 56 भोग घेतो आहे म्हणून. आणि बाकी अनेक संत जसं श्री श्री रविशंकरजी हे बाहेर अनेक ठिकाणी आपल्या कार्याचा प्रचार करतात. त्या कार्याच्या निमित्ताने ते कुठे गेले आणि त्यांच्यासमोर जर 56 भोग मांडला तर त्या 56 भोगला सुद्धा ते भाकरीसारखंच तेवढ्याच निर्विकारपणे खातील. त्यांच्या दृष्टीने या दोन्ही गोष्टींमध्ये काहीही फरक नसतो. त्यामुळे जे येईल त्याचा आनंद घेणं. मग ते मी जसं म्हटलं, जेलमध्ये असाल तिथे आनंदच, काय फरक नाही पडत. शरीर आहे, संपायचं तेव्हा संपेल. मी आणि माझं जो काही माझा आत्मरूप आहे त्याच्यासोबत मी आरामात स्थिर आहे. मला बाकी कुठल्याही गोष्टींनी काहीही फरक पडायला नको. जे असेल ते आनंद, त्याच्यामध्येच मी भोग घेणार. त्यामुळे सगळ्या सुखदुःखांचा एकाच समचित्ताने सारख्याच वृत्तीने ते स्वीकार करतात. आणि त्यांच्यामध्ये म्हणून अहिंसा, समता ह्या असे गुण हे कायम राहतात, ते कुठून निघून जात नाही. आता तिसरं आहे महात्यागी. महात्यागी म्हणजे काय, तर आपण आतापर्यंत महाकर्ता बघितलं, महाभोक्ता बघितलं. तिसरा गुण सांगितला आहे हा महात्यागीचा. महात्यागीमध्ये सगळ्या कल्पनांचा त्याग केलेला असतो. म्हणजे की हे योग्य, हे अयोग्य, ह्याला मुहूर्त आहे, त्याला मुहूर्त नाही, हे नियम असे आहेत, ते नियम तसे आहेत. जे कोणी मुक्त लोक असतात ते या सगळ्यांच्या पलीकडे, त्यांना कुठल्याही गोष्टींचं बंधन नाही. व्यवहारासाठी ते सगळं करतील, पण एकदा अशी परिस्थिती जर काही आली तर तिथे तो व्यवहार आपल्या जागेवरती, जिथे आता त्या परिस्थितीला अनुसरून जसं वागायचं तसं ते आपलं शुभ कार्य, प्रत्येक कार्य हे शुभच कार्य अशी कल्पना करून ते करतात. कारण पुन्हा इथे सुद्धा जेव्हा आपण कुठलेही योग्य अयोग्य, शुभ अशुभ जे काही नियम त्याला आपण लावत असू, हे सगळे नियम हे शरीरासाठी, हे या खोट्या सृष्टीसाठी असतात. त्यांच्या दृष्टीने जिथे काही नाहीच आहे, संपूर्णपणे सगळं शून्य, सगळं काही ब्रह्म, सगळं काही एकरस, मग तिथे कसले नियम आणि कसलं काय त्याच्यात. कारण कुठलंही बंधनं हा प्रकार येतच नाही. त्याच्यामुळे या सगळ्यांच्या पलीकडे, या सगळ्या संकल्पनांच्या पलीकडे, हा सगळ्या कल्पनांचा त्याग करून ते जीवनमुक्त राहत असतात. आणि म्हणून त्यांना महात्यागी असं म्हटलेलं आहे. त्यांच्या दृष्टीने ह्या ज्या विरुद्ध कल्पना असतात, सुख दुःख असेल, पापपुण्य असेल, या सगळ्या कल्पना, यांना जे द्वंद्व म्हटलं आहे, यांच्या पलीकडे ते असतात. कारण हे दोन्ही एक दुसऱ्यांच्याच विरोधात आहे. एकाच्या दृष्टीने एक गोष्ट पुण्य आहे, तीच गोष्ट दुसऱ्याच्या दृष्टीने पाप आहे, असे असू शकतं. तर मी शरीर नाही, त्याच्यामुळे याच्यातून जे काही कार्य घडतं आहे तेही माझं नाही, आणि त्याच्यामुळे ती गोष्ट, जे काही कार्य होईल ते योग्य अयोग्य, इष्ट अनिष्ट असलं काही प्रकार नसल्यामुळे ते महात्यागी म्हणून राहतात. या तीनही प्रकारांमध्ये हे तीनही गोष्ट लक्षात घ्या, महाकर्ता, महाभोक्ता आणि महात्यागी. आपल्याला महाकर्ता व्हायचं असतं, पण महाकर्ता होण्यासाठी आपण कधीतरी योग्य अयोग्य अशा काही काही गोष्टींमध्ये विनाकारण अडकत जातो आणि मग तिथे स्वतःलाच बंधनात टाकतो. ज्यांना काही उच्च साधायचं असतं त्यांच्यासाठी सगळे मुहूर्त, सगळ्या गोष्टी शुभच.
कारण त्यांच्यामध्ये मुळातच मी अकर्ता ही भावना आहे पहिल्यांदा. म्हणजे मी करतच नाही, जे काही करतायत ते गुरु करत आहेत किंवा परमेश्वर करतो आहे आणि त्याच्यासाठी कुठलेही नियम नसतात. त्यामुळे उदाहरणच द्यायचे झाले तर अमावास्येच्या दिवशी एखादी गोष्ट सुरू करायची की नाही, तर जर प्रसंग तसा असेल तर ते त्या प्रसंगाला अनुसरून आपलं कार्य पार पाडतील. माझ्या घरी समजा काय वृद्धी आहे आणि वृद्धीमध्ये मला अमुक करायचं की नाही, तर तिथे जो काही योग्य प्रसंग असेल तिथे कार्य येऊन पडलंय तर करायचं. त्याच्यामध्ये ते या सगळ्या गोष्टींचा विचार करणार नाही. मी एक असा प्रसंग मला आठवतो. त्यावेळेस आता अशी फ्लॅट सिस्टीम वगैरे नाही, नागपूरची गोष्ट आहे. तर एक व्यक्ती ही टॉयलेटमध्ये असताना, सिनियर सिटीजन होती, टॉयलेटमध्ये असतानाच त्यांना हार्ट अटॅक आला आणि तिथेच ते पडले. आणि त्यांचे कपडे वगैरे सगळे तसेच खराब होते. त्यांच्या मिसेसनी बराच वेळ दार ठोठवलं पण दार कोणी उघडलं नाही. तर त्यांना शंका आली म्हणून जरा 4 लोकांना बोलवलं, मग कोणीतरी येऊन दार उघडलं आणि ती व्यक्ती तशी अशा अर्धवट अवस्थेत पडलेली होती. आता अशा व्यक्तीला कसा हात लावायचा? बरं, कोणीतरी आलं, ती व्यक्ती नुकतीच आंघोळ करून आली होती किंवा पूजा करून आली असेल किंवा सोहळ्यात असेल. आता अशा परिस्थितीमध्ये या व्यक्तीला हात लावू की नाही लावू, या व्यक्तीचं काय करायचं? कारण ऑलरेडी तो टॉयलेटमध्ये असलेली अशी घाणेरडी अवस्था आणि मी सोहळ्यामध्ये आहे, देवपूजा करतो आहे आणि फक्त धावून आलो आता बघायला, तर काय करायचं? तर त्या व्यक्तींनी मागचा पुढचा विचार न करता सरळ सरळ त्याच्या बगलीतून हात घातले, त्याला ओढलं बाहेर आणि आणखी 1-2 म्हटलं की आता पायाकडून उचला आणि गाडीत नेऊन ठेवा किंवा कुठेतरी ठेवा, बघू यांचं काय. तर डॉक्टरला बोललो. यावेळेस हा जो महात्यागीची जी भावना असते की आत्ता या क्षणाला काय योग्य आहे ते करायचं, तिथे सगळं जे बाकीचे संकल्पना आहेत त्या सगळ्या संकल्पनांचा त्याग करता येणं हे आवश्यक आहे. नाही तर आपण इतके या कल्पनांमध्ये संकल्पनांमध्ये अडकतो की त्याच्यामुळे कितीतरी भांडणं, कितीतरी कटकटी आणि मग जे महत्त्वाची भूमिका आहे ती सोडून देतो आणि नंतर कधीतरी पश्चातापासाठी हे कारण ठेवतो की अरे कदाचित मी एवढा कर्मठ राहिलो नसतो, कदाचित मी जर एवढं विचार केला नसता तर आज प्रकरण वेगळं असतं. त्यामुळे जगात अनेक जे लोक पुढे गेलेले आहेत, ज्या कुठल्या दृष्टीने पुढे असतील, त्यांनी ह्या कल्पनांचा पुरेपूर त्याग करून जे त्या क्षणी योग्य होतं तेच केलेलं आहे. शेवटी करणारा आम्ही तर असंच म्हणतो की अरे आता प्रसंग असा आहे, पण जय गुरुदेव म्हणा आणि चला आपल्या उद्योगाला लागा. जय श्रीराम म्हणा, जे काही आपले इष्ट असतील त्यांचं नाव घ्यायचं आणि काम सुरू करून द्यायचं. महात्यागी होणं हे आवश्यक आहे. महाकर्ता होताना हे थोडेफार विघ्न येतात आणि याच्यानंतर जे काही आपल्या जीवनात फळं येतात, जे काही सगळं प्राप्त होतं, ते कधीही त्यांनी निराश होण्याचं कारण नाही. बऱ्याचदा खूप प्रयत्न करतो. मी मागे एक गोष्ट सांगितली की एका संस्थेच्या बाबतीत की ती संस्था कोणीतरी अशी नावारूपाला आणली, अगदी शून्यातून निर्माण केली आणि आता ती सोडून द्यावी लागली. तर त्याच्यामध्ये माझी संस्था, मी एवढं केलं, हा जो अभिमान एक असतो जो सार्थ होता, परंतु तरीसुद्धा एका लेवलच्या पलीकडे तो आपल्याला भिडायला नको. हा अहंकार तो सुटायला हवा. तो सुटू नाही शकला आणि मग हे 3 गुण माहिती नव्हते. महाकर्ता तुम्ही होते, तुम्ही प्रचंड मोठं कार्य केलं, ठीक आहे, परंतु ते करताना महाकर्ता म्हणून राहू नाही शकले. का? कारण अहंकार आला, ते कार्य मी केलं ही एक भावना त्याच्या मनात आल्यामुळे तिथे अटॅचमेंट निर्माण झाली. त्याच्यानंतर मग आपला अहंकार सोडू नाही शकले. हे सगळं मी केलेलं आहे आणि आता याच्यात इतरांना कसा काय स्कोप मिळेल, इतरांना कसा काय वाव मिळेल, अशी भावना आल्यामुळे मग हे योग्य नाही, हे असं व्हायला नको, तसं व्हायला नको, म्हणून तो महात्यागीचंही कल्पना तिथे मागे पडली आणि मग जे परिणाम त्याचे भोगावे लागले की आपल्याच प्रिय संस्थेपासून आपल्याला दूर व्हावं लागतं आहे. तर हे झाल्यानंतर ते सुद्धा स्वीकारता यायला हवं. तिथे दुःख आलं, मी एवढं निर्माण केलं आणि आता मला हे सोडून जावं लागतं आहे, तर तिथे महाभोगता सुद्धा होता येणं आवश्यक आहे. अनेकदा आपण बरंच काही करतो, पण जेव्हा ते सोडून द्यायची वेळ येते तेव्हा ते महाभोगता हे मिस करतो, आपल्याकडे तो गुण नसतो. तर याच्यामध्ये मी काही करत नाही, पण तरीही मी सगळ्यात श्रेष्ठ कार्य करेल. मी काही भोगतही नाही, जे येईल ते आनंदाने भोगेल. आज माझ्यासमोर जर माझ्या कार्यामुळे मर्सिडीज आली तर मर्सिडीजमधून फिरेल आणि ती मर्सिडीज कोणी काढून घेतली, त्याच्याऐवजी मला एखादी 2 व्हीलर दिली आणि त्याच्यावरती काम करायला सांगितलं तरी सुद्धा करू शकेल.
हा जो भोगतेपणा आहे, कारण शेवटी आनंद आतमध्ये आहे. महत्वाचं काय, आपल्या मनाची अवस्था आनंदी ठेवणं, या वस्तूंवरती तिला अवलंबून राहू द्यायचं नाही. हा महाभोक्तेपणाचा गुण. ज्यांच्याकडे असे गुण असतात त्यांना आयुष्यात कधीही दुःख होत नाही, हे पक्क आहे. कारण दुःख होण्याचं कारण आपण कुठल्या तरी वस्तूवरती आपलं सुख अवलंबून ठेवतो. ती सुख वस्तू देते, सुख वस्तू गेली की त्याच्या पाठोपाठ सुख जातं आणि मग दुःख येतं, नाही तर नवीन वस्तू शोधावी लागते. इथे वस्तू म्हणा, व्यक्ती म्हणा, परिस्थिती म्हणा, पद म्हणा, जे काही असेल ते, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मी करत नाही, मी भोगत नाही आणि मला कुठल्याही संकल्पना लागू होत नाही. जे असेल ते सगळंच शुभ आणि योग्य. असं महाकर्ता, महाभोक्ता आणि महात्यागी हे 3 मंत्र जीवनात लक्षात ठेवा. ह्याच्यासारखा आनंद काहीच नाही. म्हणजे मी स्वतः अनुभवलेले आहेत. जेव्हा जेव्हा ही भावना आलेली आहे, जेव्हा जेव्हा कुठले प्रसंग आले, त्यावेळेस हे सगळं याचा अनुभव घेतला, याच्यावरती विचार केला आणि मला लक्षात आलं की अरे, ह्यासारखं श्रेष्ठ सुख काहीही मिळू शकत नाही. ती जी काही मनाची अवस्था असते ना, ती एकदम हटके असते. त्याची कोणीही तुलना करू शकत नाही, त्याच्याबद्दल कोणीही त्याला कोणी वर्णन करू शकत नाही. आणि इथे अशा प्रकारे हे सगळं महाकर्ता, महाभोक्ता, महात्यागी हा विषय वसिष्ठ ऋषींनी श्रीरामांना सांगितला. त्यांनी म्हटलं की असा पुरुष, अशी व्यक्ती त्याच्या इच्छेविरुद्धही कुठे ओढली गेली आणि त्याच्या हातून काही जबरदस्ती करवलं तरी सुद्धा त्या व्यक्तीला त्या गोष्टीचं दुःख नसतं की अरे माझ्या हातून चूक घडली, माझ्या हातून पाप झालं, असंही नाही. जे तिथे भोगायला मिळालं ते भोगलं, तिथून बाहेर आला, पुन्हा त्या सगळ्या गोष्टींपासून दूर. ना कुठलं त्याच्याबद्दल दुःख आहे, ना त्याच्याबद्दल क्रोध आहे, ना त्याच्याबद्दल एक्साइटमेंट आहे, असं काहीही नाही. आणि हा जो आनंद असतो, ही जी शीतलता असते, ही अशा लोकांच्या चेहऱ्यावरती सहज दिसून येते. यांनी महाभोक्ता, महाकर्ता, महात्यागी हे झालेले आहेत. त्यांच्याकडे बघून सहज जाणवतं की हे सगळ्यांच्या पलीकडे आहेत. कदाचित एखाद्या वेळेस इकडे तिकडे काही जाणवेल, त्यांच्याकडे बघून वाटेल, परंतु आतमध्ये मात्र ते संपूर्णपणे शांत असतात. त्यांना कुठल्याही गोष्टी त्यांच्या मनावर परिणाम करू शकत नाही. आणि म्हणून असं म्हटलंय की देव सुद्धा यांचा हेवा करतात. म्हणजे हे गुण ईश्वरांपर्यंत सुद्धा तसे नसतात. सर्वथा शांत, सुंदर, सगळ्यांचा आवडता, इतर कोणाच्याही चांगल्या गोष्टींची हानी घात न करणारा, असे यांचे गुण. अतिशय नम्र, निर्विकार आणि कुठल्याही प्रकारचं दुःख नसणारे, धीरोदात्त, संकट आले तरी स्वतःला स्थिर ठेवणारे, असे ही व्यक्ती, हिच्यामध्येच दिव्यभाव असतो आणि यांचा अगदी देवाने सुद्धा हेवा करावा अशी त्यांची परिस्थिती असते. कशामुळेही ते खिन्न होत नाही, कशामुळेही ते आनंदी होत नाही. तर या 3 गोष्टींसाठी कुठल्याही साधन सामग्रीची गरज नाहीये. काही विशेष प्रयत्न न करता आपल्याच बसल्या जागेवरती कुठल्याही संकट, दुःख, त्रास, गैरसोय काहीही सोसावं न लागता केवळ आत्म्याचंच अनुसंधान, आत्म्याचाच विचार करून आपल्या आतमध्ये स्वतःमध्ये स्थिर होऊन हे सगळं आपल्याला सहज प्राप्त होऊ शकतं. आणि हे जर इतकं सहज प्राप्त होत असेल तर मग त्याच्यात लक्ष घालायला काय हरकत आहे, त्याचा उपयोग का नाही करून घ्यावा. वसिष्ठ ऋषी म्हणतात की मला कळत नाही की जे लोक हे सगळं प्राप्त करून घेत नाही, अशा लोकांचा ते म्हणतात त्यांचा धिक्कार असो. याप्रमाणे निरतिशय आनंदरूप आत्म्यामध्ये विश्रांती करून घेण्यासाठी प्रयत्न कर. मी कोण आहे, हे जगत काय आहे, यातील जे काही भोग 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 म्हणतो यांनी काय आनंद मिळणार आहे, या सगळ्याचा विचार कर आणि स्वतःला तू या सगळ्या जाणत्या लोकांकडून यांची माहिती काढून घे, याचीच आपली बुद्धी ठेव, हे प्रश्न विचारण्याची, आणि अशा प्रकारे मुक्त हो, असा सल्ला, असं उपदेश वसिष्ठ ऋषी श्रीरामांना करतायत. याच्या पुढे मनु इक्ष्वाकू संवाद आहे. मनु म्हणजेच जे मनुस्मृती म्हणतो, प्रजापिता मनु, आणि इक्ष्वाकू म्हणजे रामाचे पूर्वज. तर यांचा एक संवाद आहे. त्याच्यामध्येही साधारणपणे असंच हेच याच रूपाने सांगितलेलं आहे की महाकर्ता काय असेल, महाभोक्ता काय, हे शब्द वापरले नाहीत, पण उपदेश मात्र बऱ्यापैकी तसाच आहे. आणि आतापर्यंतचा योग वासिष्ठचा प्रवास जर सगळा बघितला तर सहज लक्षात येईल की इन जनरल सगळीकडे हेच सांगितलं आहे, महाभोक्ता व्हा, महाकर्ता व्हा, महात्यागी व्हा. प्रयत्नांच्या बाबतीत जे आपण सुरुवातीला बघितलं मुमुक्ष व्यवहारमध्ये, तेव्हा महाकर्ता व्हायला सांगितलं आहे, महाभोक्ताही व्हायला सांगितलं आहे.
त्यानंतर जे काही ध्यान आणि आतापर्यंत सगळे पुढचे प्रकार बघितले त्याच्यामध्ये महात्यागी कुठल्याच संकल्पना काहीही नाही हे सगळं सांगण्यात आलं. तर हा पुढचा प्रकार आपण बघू मनो इक्ष्वाकू संवाद आणि मग कंटिन्यू करू. तोपर्यंत थांबूया. जय श्रीराम, जय गुरुदेव. बाय द वे, शक्य असेल तर कारल्याची भाजी जरूर एन्जॉय करून बघा की आपल्यामध्ये खरंच तेवढा महाभक्ती पण आलाय का, किंवा कधीतरी बिनमिठाची भाजी झाली असेल, काही झालं असेल तर त्याचा आनंद घेऊन बघा. आणि चार चौघांमध्ये घरच्यांसमोर व्यवस्थित करून दाखवा की पहा मला अजिबात मी याच्या म्हणजे काय म्हणतात त्याला आवडत नाही वगैरे असं काही नाही. कधीतरी प्रसंग आला बिना साखरेचा चहा घ्यायचा, तोही आनंदाने एन्जॉय करता यायला हवं. ते खरं फ्रीडम आहे, ती खरी मुक्ती आहे, हो ना. चला थांबूया. जय श्रीराम, जय गुरुदेव.